नमस्कार. आज आपण गायनेकोमास्टियाचे 5 महत्त्वाचे गैरसमज काय आहेत याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. मी डॉक्टर नीरज भोपान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. पहिला महत्त्वाचा गैरसमज गायनेकोमास्टियाबद्दल असा आहे की ज्याच्यामध्ये मुलांना वाटतं की त्यांच्यामध्ये फिमेल हॉर्मोन्सची संख्या किंवा त्याची मात्रा खूप जास्त आहे. तर हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे. गायनेकोमास्टिया होतो कशामुळे? तर वयात येताना जे काही हॉर्मोनचे उतार चढाव होतात, म्हणजे मेल हॉर्मोन ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो आणि फिमेल हॉर्मोन ज्याला आपण इस्ट्रोजन म्हणतो, ह्याची जे काही रेशो असतो, याची जी काही मात्रा असते त्यामध्ये जरासा उतार चढाव होतो. त्यामुळे गायनेकोमास्टिया डेव्हलप होतो. आता ह्या गायनेकोमास्टियाला प्युबर्टल गायनेकोमास्टिया म्हणतात. पण अनेकदा ही जी काही हॉर्मोन लेवल असते ती नॉर्मल झाल्यानंतर पण ही जी काही ग्लँड आहे ती राहते आणि ह्याचं प्रमाण हार्डली 10% आहे. म्हणजे ज्या 100% लोकांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणून ग्लँड तयार होते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होतो, त्यातले फक्त 10% लोकांमध्ये ही ग्लँड राहते. त्यामुळं जर तुम्हाला गायनेकोमास्टिया असेल आणि तुम्हाला बाकीचे पुरुषांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे दाढी असणे, प्रायव्हेट ठिकाणी केस असणे, अशा प्रकारे जर तुमचे साईन्स असतील, ह्याचा अर्थ तुमच्यामध्ये मेल सेक्स हॉर्मोन आहे. अशा लोकांना फिमेल हॉर्मोनची मात्रा जास्त असण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळंच ज्या मुलांना प्युबर्टल गायनेकोमास्टिया आहे अशांना आम्ही हॉर्मोन टेस्ट एकदम रेअरली करतो. गायनेकोमास्टियाबद्दलचा दुसरा गैरसमज तो म्हणजे गायनेकोमास्टिया एक्सरसाइज आणि डाएटनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता आपण गायनेकोमास्टियाचं कारण बघितलं, ज्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये ग्लँड तयार होते आणि ज्या लोकांना ॲक्च्युअल गायनेकोमास्टिया आहे अशा लोकांनी जर डाएट केला किंवा एक्सरसाइज केला तर त्या ग्लँडच्या आजूबाजूचं जे काही फॅटचं कंटेंट आहे ते कमी होतं. आणि इव्हन मी असे केसेस बघितले आहेत की ज्याच्यामध्ये एक्सरसाइज आणि डाएट केल्यानंतर त्यांची ग्लँड जास्त दिसून आली आणि गायनेकोमास्टिया आधीपेक्षा जास्त दिसायला लागला. त्यामुळे गायनेकोमास्टिया जर ट्रीट करायचं असेल तर सर्जरी हा एकमेव पर्याय आहे. डाएट आणि एक्सरसाइजनी ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे आणि ज्यांना सुडो गायनेकोमास्टिया आहे, म्हणजे वजन जास्त असल्यामुळं असणारा गायनेकोमास्टिया असेल, अशा लोकांचा गायनेकोमास्टिया हा वजन आणि डाएट केल्यानंतर कमी होऊ शकतो. गायनेकोमास्टियाबद्दलचा तिसरा गैरसमज तो म्हणजे कॅन्सर. गायनेकोमास्टिया आणि कॅन्सरमध्ये जरासं रिलेशन आहे, पण गायनेकोमास्टियामुळे तुम्हाला उतार वयात किंवा भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता ही खूप कमी असते, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. पण डॉक्टरांना असं सापडलं आहे की काही लोकांमध्ये, काही मुलांमध्ये, पुरुषांमध्ये किंवा ज्यांचं वय जास्त आहे, वयोवृद्ध लोकांमध्ये कॅन्सरमुळं त्यांना गायनेकोमास्टिया होऊ शकतो. त्यामुळं वय जास्त असलेल्या उतार वयात गायनेकोमास्टिया जर डेव्हलप झाला तर अशा वेळेला ते कॅन्सरचं कारण असू शकतं. यासाठी डॉक्टर तुमचे काही टेस्ट करतील आणि त्याच्याबद्दलचं निदान करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळेच गायनेकोमास्टियामुळे कॅन्सर होण्याची शक्यता ही ऑलमोस्ट 0 आहे. गायनेकोमास्टियाबद्दलचा चौथा गैरसमज, गायनेकोमास्टिया सर्जरी झाल्यानंतर गायनेकोमास्टिया परत येऊ शकतो. गायनेकोमास्टियाच्या सर्जरीमध्ये लायपोसक्शनने जे काही फॅट असतं ते काढलं जातं आणि निप्पलच्या खाली एक छोटासा इन्सिजन घेऊन तिथली जी काही ग्लँड असते ती काढली जाते. आपण या व्हिडिओच्या पहिल्या भागात बघितलंच आहे गायनेकोमास्टियाचं कारण काय. एकदा तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स पूर्णपणे क्युअर झाला असेल, हॉर्मोन इम्बॅलन्स नसेल तर त्या ठिकाणी ग्लँड येण्याची शक्यता पूर्णपणे नसते, म्हणजेच 0 असते. त्यामुळे तुम्हाला गायनेकोमास्टिया असेल आणि सर्जरीमध्ये ग्लँड पूर्ण काढली गेलेली असेल तरी ती परत येण्याची शक्यता ही 0 असते. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गायनेकोमास्टियाची ट्रीटमेंट किंवा सर्जरी करायची काहीही गरज नाही. आता गायनेकोमास्टिया हा एक कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे. जर मुलांनी त्याच्यासाठी काहीही ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याच्या बॉडीवरती खूप जास्त असर पडेल असं काही नाही. पण गायनेकोमास्टियामुळे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप होतो. तरुण मुलांना बाहेर जाण्यासाठी पण अडचण होते. अनेकदा ही तरुण मुले टी-शर्ट घालत नाहीत किंवा बाहेर स्विमिंगला जात नाहीत. अनेकदा हॉस्टेलवरती जाण्यासाठी पण ती कचरतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या अभ्यासावरती, त्यांच्या सोशल लाईफवर, इव्हन कामावरती पण असर पडतो. गायनेकोमास्टियाच्या ह्या ॲस्पेक्टवरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे.
अनेकदा ही मुलं घरी सांगण्यासाठी पण हे घाबरतात आणि इवन घरच्यांशी जर ते बोलले तर घरी असं सांगितलं जातं, ह्याची काय गरज आहे, ही तर नॉर्मलच गोष्ट आहे. पण गायनेकोमॅस्टियाचा तुम्हाला त्रास होत असेल, त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होत असेल, तर जरूर तुमच्या जवळच्या प्लास्टिक सर्जनना किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेट घ्या. जर तुमचे पालक तयार नसतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर दाखवा. गायनेकोमॅस्टिया हा सर्जरीने बरा होऊ शकतो. ती एक सिंपल 40 ते 45 मिनिटाची प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन होण्याची पण गरज नसते आणि त्या सर्जरीमुळे तुम्हाला गायनेकोमॅस्टियापासून पूर्णपणे मुक्तता देता येते. जर गायनेकोमॅस्टियाबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आमची वेबसाईट व्हिजिट करा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. थँक्यू.